गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यभरात 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यात पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यात 27 सप्टेंबरला काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार। उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर उद्या मराठवाड्यातील नुकसानीचा ठाकरे स्वतः घेणार आढावा आणि करणार पाहणी। तातडीने पंचनामे करून अहवाल मिळाल्यावर 10 दिवसांमध्ये पैसे मिळतील। दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना पैसे मिळतील। वडीगोद्रीमध्ये नुकसानीची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री भरणे यांची माहिती। कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। जिल्ह्यातील 2,30,000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कर्जतमधील नुकसानग्रस्त भागाची एकत्र पाहणी। कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, विखे पाटील यांचे शेतकऱ्यांना हे आश्वासन। बीडच्या शिरापूर गावामध्ये शेती पिकांचं नुकसान। शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे आणि बजरंग सोनावणे यांच्याकडून नुकसानीची पाहणी। पुरातील पाण्यात अडकलेल्या गावातील काही नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण। 15 दिवसात पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या। 15 दिवसांमध्ये मदत न मिळाल्यास पवारांची राष्ट्रवादी बीडमध्ये मोर्चा काढणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर हा इशारा। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला। शेतकऱ्यांची अनेक जनावरे दगावली, त्यामुळे बळीराजा हवालदिल, मी पैसे घेऊन आलेलो नाही, महाजनांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील जवळामध्ये रोहित पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। करमाळा जवळा रोडवरील सीना नदीवरील बंधारा गेला वाहून। ट्रॅक्टरवरून पाहणी करत रोहित पवार यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद। परभणी जिल्ह्यात अभूतपूर्व अतिवृष्टी। रब्बी हंगामामध्ये शेती उपयोगी येणार नाही अशी स्थिती। एनडीआरएफच्या नियमांमध्ये शिथिलता आणून सरकारने मोकळ्या हाताने शेतकऱ्यांना मदत करावी। परभणीचे खासदार संजय जाधव यांची सरकारकडे मागणी। नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्याकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी। अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। येलो मोझॅक रोगामुळे सोयाबीन पीक पूर्णतः उद्ध्वस्त। धाराशिवच्या भूममध्ये मनोज जरांगे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांचा तात्काळ आणि 100% मदत द्या, मनोज जरांगे यांची उपमुख्यमंत्री शिंदेंनाही फोन करत मागणी। धाराशिवच्या भूममध्ये पुरामुळे एका शेतकऱ्याची 4 जनावरे दगावली। प्रशासनातर्फे अद्याप कोणीही गावात पोहोचलेलं नाही, शेतकऱ्यांची ही माहिती। मनोज जरांगे यांच्यासमोर व्यथा मांडताना शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून चंद्रपूरमधील चिमूरच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी। यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन कापणीला देखील परवडणार नाही, पाहणी दरम्यान आशिष जयस्वाल यांचं हे वक्तव्य। सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पुरात दारफळमधील नागरिकांचं रेस्क्यू। दारफळ गावातील 22 नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं बोटीद्वारे केलं रेस्क्यू। माढ्याच्या दारफळमध्ये सीना नदीच्या पुरामुळे 4 दिवसांपासून घराच्या छतावर अडकलेल्या नागरिकांना काढलं बाहेर, तर एनडीआरएफ पथकाच्या सहाय्यानं नागरिकांना बाहेर काढण्यात यश। गेवराई तालुक्यातील हिरापूर, टाकळगाव, कानडी, पिंपळगावसह अनेक गावांना सिंदफना नदीच्या पुराचा फटका। शेतातील कापूस, कांदा, उडीद, मूग, सोयाबीनसह इतर पिकं जमीनदोस्त। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, विहिरींमध्ये देखील गाळ साचला, शेतकऱ्यांचा त्यामुळे आक्रोश। गोदावरी नदीला पूर आला। नांदेडच्या वांगी शिवारातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक गेलं पाण्याखाली। सरकारने हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना मोठा फटका। बाग पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा चिखलात लोळत आक्रोश। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचीही मागणी। परभणीच्या मानवतमधील थार गावातून 500 ग्रामस्थांचं रेस्क्यू। एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्य दलाच्या पथकाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार। ओला दुष्काळ जाहीर करून शासनाची मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार, आमदार राजेश विटेकर यांचं आश्वासन। धाराशिवमधील परंडाच्या वाडेगव्हाणमधील ग्रामस्थांचं रेस्क्यू। लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून 15 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। सिंदफणा नदीला आलेल्या पुराचा बीडच्या नाथापूर गावाला बसला फटका, तर पिकं पाण्याखाली गेली। शेतकरी संकटात। ऊस, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचं नुकसान। विदर्भ आणि मध्य प्रदेशमधील पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली, त्यामुळे हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले। धरणातून 48,000 क्युसेकने तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 2,48,000 क्युसेकने विसर्ग। गोदावरी नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चाळीसगावमधील गिरणा धरणाचे 6 दरवाजे उघडले। गिरणा धरणातून नदीपात्रात 14,856 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसानं मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारं वाघदर्डी धरणही ओव्हरफ्लो। मनमाडच्या पाण्याचा प्रश्न मिटला। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। पुराच्या पाण्यातून वाहून जात असलेल्या बापलेकाला गावकऱ्यांनी वाचवलं। आव्हानं बुद्रुक या ठिकाणची अवनी नदीपात्रामध्ये पुरात वाहून जाताना मंगेश आहेर, बन्सी वाघमारे आणि विकास बेडे या तरुणांनी वाचवलं।
धाराशिवच्या भूम तालुक्यातील साठवण तलाव फुटल्यानं परिसरातील शेतीचं नुकसान, लवकरात लवकर फुटलेल्या तलावाची दुरुस्ती व्हावी, शेतकऱ्यांची अजित पवार यांना मागणी. लातूरच्या औसा तालुक्यातील बोरफळ गावाला अतिवृष्टीचा बसला फटका, हजारो हेक्टर सोयाबीन शेती पाण्याखाली, शेतकरी चिंतेत, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ठाणेखेडणीच्या हनुमंत वाडेकर शेतकऱ्याचे उडीद पिकाचे नुकसान, पावसामुळे संपूर्ण शेताला तळ्याचं स्वरूप, त्यामुळे उडीद पीक खराब, शेतकऱ्याचे 2 लाख रुपयांचे नुकसान. अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव, दाभाडे, अजंगसह माथा या परिसरामध्ये देखील शेती पिकांचं नुकसान. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात, शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करण्याची मागणी. अतिवृष्टीमुळे पैठणच्या सांगतपुरी या ठिकाणी विक्रम खेडकरांच्या मोसंबी बागेचं अतोनात नुकसान, झाडांवरील काढणीला आलेली फळं अचानक खराब होऊन गळत असल्यानं शेतकरी संकटात. जळगावच्या चाळीसगावातील जांभडी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल, पुराच्या पाण्यातून केळीचे घड वाहून नेल्याचा प्रकार, सतत सुरू असलेल्या पावसानं शेतकरी संकटात. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ, 20 किलोच्या कॅरेट्सला 550 रुपयांचा बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. अहिल्यानगरमधील पाथर्डी शिरापूर रस्ता नसल्यानं शिरापूर गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं. अतिवृष्टीमुळे गेल्या 5 दिवसांपासून रस्ता बंद असल्यानं ग्रामस्थ आक्रमक. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील करंजा गावातून शिवसेनेच्या मदतीचे टेम्पो परत पाठवले. 12 साहित्यांचे किट घेऊन आलेला टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवला. 3 दिवसांनंतर दौरे केल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर पूल पाण्याखाली, यामुळे सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरती वाहतुकीसाठी हा मार्ग बंद आणि त्यामुळे विजयपूरला जाण्यासाठी सोलापूर अक्कलकोट मार्गाचा वापर करा, सोलापूर पोलिसांचे वाहन चालकांना आवाहन. करमाळ्याच्या केममधील कमलगुप्जे महिलेच्या शेतात गुडघाभर पाणी, 3 महिन्यांपासून जपलेला 2 एकरमधील ऊसाचं पीक पाण्याखाली, संपूर्ण रानात पाणी झालं, त्यामुळे वाटोळं झालं, काय करावं कळेना, शेतकरी महिलेची भावूक प्रतिक्रिया. नांदेडमधील आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या पिकात पाणी शिरलं, शेतीचं अतोनात नुकसान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचाही इशारा. परभणीमधल्या गंगाखेडमध्ये गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडली, धारखेड पुलावर पाणी आलं, पुलावरची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन, 1 रुपयांमध्ये पीक विमा योजना पुन्हा सुरू करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची मागणी. नंदुरबार शहरात 2 युवकांच्या चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या जय वळवी या आदिवासी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्ल्याच्या निषेधार्थ आदिवासी संघटना आक्रमक. आदिवासी संघटनेतर्फे नंदुरबार शहरामध्ये बंद पाळत मूक मोर्चाही काढण्यात आला. नंदुरबारमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आक्रमक आंदोलकांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी परिसरातील गाड्या फोडल्या. 2 युवकांच्या हाणामारीमध्ये जय वळवीचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी हा मोर्चा. धुळे शहरात सकल आदिवासी समाजाचा मोर्चा, धनगर बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये अतिक्रमण न करण्याची मागणी. मोर्चात मोठ्या संख्येने तरुणांसह महिला पुरुषांचाही सहभाग. गडचिरोलीमध्ये 28 सप्टेंबरला सरकार विरोधात जनआंदोलन उभारणार, बच्चू कडू यांची माहिती. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास फडणवीसांच्या गाडीला काळं फासणार, बच्चू कडू यांचा इशारा. जालन्यात गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत धनगर समाजाचा इशारा, मोर्चा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा. पंकजा मुंडे यांचा धनगर आंदोलक आणि उपोषणकर्ते दीपक बुराडे यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद. धनगर समाजाच्या मागण्यांचा सन्मानच, मी पाठीशी आणि राहील, उपोषणकर्त्यांना पंकजा मुंडे यांचा आश्वास. ओबीसी कार्यकर्ता पवन करवर याच्यावरती हल्ला करणारे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका, हाकेला ठोकायची परवानगी द्या अशा आशयाची पोस्ट आरोपींनी फेसबुकवर केल्याचा हाकेंचा आरोप. रावेरला बाजार समिती सभापती उपसभापती यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर. कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात, महाविकास आघाडीच्या पॅनलवरील सभापती आणि उपसभापतींवर अविश्वास पारित, तर सभापती मनमानी करत असल्याचा आरोप. 14 संचालकांकडून मतदान. नाशिकच्या पाईपलाईन रोडवरती रेशन कार्ड आढळल्यानं खळबळ, रेशन कार्ड कुणी नेमकं फेकलं याबाबत शोध सुरू, मात्र अचानक रेशन कार्ड आढळल्यानं चर्चांना उधाण. नाशिकमधील इगतपुरीच्या मारुतीवाडीतील 35 आदिवासी बालकं पोषण आहारापासून वंचित, याविरोधात एल्गार कष्टकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शाळा घेत आंदोलन, बाल प्रकल्प अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, नवरात्र उत्सवामुळे राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नवरात्र उत्सवानिमित्त अकोल्यातील रुद्रायणी मातेच्या गडावरती भाविकांची गर्दी, सप्तशृंगी गडाप्रमाणे राज्यभरातून रुद्रायणी मातेच्या दर्शनासाठी भाविक गडावर.
जळगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणावरून मनसे आक्रमक. कारवाई करण्यासाठी मनसेचं तहसीलदारांना निवेदन. 5 दिवसांच्या आत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत कोल्हापूरमध्ये भाजपच्या वतीने स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचं आवाहन. अभियानामध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही सहभागी आहेत. बीडच्या गेवराईमधील रामपुरीमध्ये 1.5 एकरमधील ऊसाच्या पिकाला भीषण आग. विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण ऊस जळून खाक. शेतकऱ्यांचं मात्र मोठं आर्थिक नुकसान. गडचिरोलीमध्ये 6 नक्षलवाद्यांचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण. 2 नक्षलवाद्यांवर 18 लाखांचं बक्षीस, 4 नक्षलवाद्यांवर 4 लाखांचं बक्षीस. तर रश्मी शुक्ला यांच्याकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना संविधान भेट. नाशिक पोलीस अकादमीमधील गणवेश खरेदीसाठी बनावट टेंडर चौकशी प्रकरणी रश्मी करंदीकर यांच्याकडून पती आणि मुख्य आरोपीवर गंभीर आरोप. पतीकडून चालवलेल्या कथित गैरव्यवहार यांच्यापासून काही संबंध नाही. रश्मी करंदीकर यांच्याकडून पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचा. डोंबिवलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला साडी नेसवल्याचं प्रकरण. डोंबिवलीमधील भाजप काँग्रेस संघर्ष पेटला. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडे धाव. भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. कारवाई न केल्यास कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा. लातूरच्या मुरुड अकोला परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. 2.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचं आवाहन. प्रियसीला लग्नासाठी स्थळ बघायला आल्यानं प्रियकराचा कुटुंबावर जीवघेणा हल्ला. अमरावती जिल्ह्यातील तिवसामधील ही घटना. प्रियकराची मुलीच्या वडिलांसोबत हाणामारी. परस्पर विरोधात गुन्हे दाखल. आरोपी प्रियकर साथीदारांसह फरार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून